कोकणात येणारे ज्या गणेश चतुर्थीच्या ट्रेन आहेत ते अवघ्या 5 मिनिटात बुकिंग फुल होतं, यावर मनसे काय आवाज उठवतो? हाच माझा प्रश्न होता. याच्यामध्ये मला एक शंका येते की अगदी 5 मिनिटामध्ये कसे काय सगळे तिकीट, सगळ्या ट्रेनचे तिकीट बुक होतात. लाखोच्या संख्येने चाकरमानी मुंबईतली लोक गावाला कोकणामध्ये येतात इकडे गणेश उत्सवासाठी. 5 मिनिटामध्ये तिकीट बुक झाली. मला असं डाऊट आहे की एजंट जे असतात त्यांनी नाही तिकीट काढून ठेवले, बुक केली आहेत आणि नंतर मग ती जास्ती भावाने विकायची. तर याची चौकशी व्हायला पाहिजे. ती पॅसेंजरची यादी ही मिळाली पाहिजे, ज्याच्यानं आपल्याला कळेल की कोणी नक्की तिकीट बुक केले का फेक तिकीट बुक केले, आणि याचा क्रॉस चेक हे नक्की व्हायला पाहिजे. आणि ही काय जी कोकणामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची लूट करतायत याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की आवाज उठवेल आणि याच्या आळा घातला जाईल. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात गेल्या वर्षी मनसेने आवाज उठवला होता. यावर्षी देखील उचलला. यावर्षी देखील आंदोलन झाले, यावर्षी देखील निवेदन झाली. मला असं वाटतं कुठेतरी तुम्ही पत्रकारांनी संबंधित मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे. कुठली गोष्ट आम्ही आंदोलन करतोय, प्रश्न आम्हाला विचारले जातात. ज्यांच्याकडनं प्रश्नाची उत्तर मिळणार आहे त्यांना प्रश्नच विचारले जात नाही. पालकमंत्र्यांना आम्ही प्रश्न विचारला, ते म्हणाले की चतुर्थीच्या आधी पूर्ण करू. तेवढे हे मागच्या वर्षी पण बोलले होते. कसं शक्य आहे? आणि दरवर्षी डेडलाईन देत आहे. कसं पण एवढा पाऊस आहे पडतो बाहेर, कसं शक्य आहे काम करणं? मनसे काय भूमिका घेणार आहे? नाही, आमचे आंदोलन चालू आहेत ना. आम्ही आंदोलन करतोय, निवेदन देतोय. लवकरच सरकारचे डोळे उघडतील. माझा सहकारी हा येणाऱ्या विधानसभेमध्ये जोरात कामाला लागेल आणि लढायची लागल्याची हा शेवटचा निर्णय राजसाहेबांचा असेल. पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे निवडणुकीला घेऊन, आणि सन्माननीय राजसाहेबांचा जो दौरा सुरू होणार आहे त्या दौऱ्यात देखील पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम त्यांनी चालू केलेलं आहे. पण एक नक्की की आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह. राजसाहेबांचा दौरा केव्हा असेल कोकणात? आत्ता ॲक्च्युली राजसाहेब ऑगस्टच्या पहिल्या टाइम दौरा सुरू करणार होते, पण पाऊस आणि सगळ्या गोष्टी बघून त्यांच्या दौऱ्याची लवकरच त्यांचा दौरा सुरू होईल महाराष्ट्रभर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.